कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्व परिचित आहे। कोकण म्हणजे स्वर्गच। कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली असून कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे। तसेच कोकण भूमीला देवभूमी म्हणून संबोधलं जातं, कारण येथील जुन्या शैलीची मंदिरं आणि गाव रहाटीने जपलेल्या रूढी परंपरा। आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा जपणाऱ्या तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावाची माहिती घेत येथील आद्य देवता सड्यावरची देवी म्हणजेच श्रीदेवी माऊलीचा महिमा सांगणारी विशेष चित्रफीत पाहणार आहोत। चेंदवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात डोंगराच्या कुशीत कर्ली नदीच्या काठी वसलेला एक निसर्ग संपन्न व सर्व सुख सोयींयुक्त असा मोठा गाव। चेंदवण गावात फार पूर्वी चंदनाची झाडं होती, त्यामुळे पूर्वी चंदनवन असं नाव असलेल्या गावाचं कालांतराने चेंदवण असं नाव प्रचलित झालं। चारही बाजूंनी डोंगर, कर्ली नदी, हिरवीगार शेती, बांबर धबधबा, मध्यवर्ती ठिकाणी असलेले तलाव, गावातील हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा, स्वतंत्र ग्रामपंचायत आणि साधारणपणे 2.5 ते 3,000 लोकवस्ती असलेल्या चेंदवण गावात देवी सड्यावर उभी राहून साऱ्या जीवसृष्टीचं रक्षण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे। चेंदवण गावाच्या सीमेवरील सड्यावर निर्जन स्थळी माऊलीचं आद्यस्थान असल्यामुळे या देवीला सड्यावरील देवी तर देवी डोंगरावर स्थित असल्याने त्या डोंगराला माऊलीचा डोंगर म्हणून संबोधलं जातं। गाव तसा प्रगत आहे, पण सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे। त्या दृष्टीने चेंदवण गावाला लाभलेली निसर्ग संपत्ती म्हणजे पैसे देऊनही न पाहायला मिळेल असं नेत्रसुख। या गावाला पर्यटनाच्या दृष्टीने कसं प्रगत करता येईल यावर सरकारनं भर द्यायची आवश्यकता आहे। श्रीदेवी माऊली श्रीदेव पाताळेश्वर पंचायतन देवस्थान गावात असल्यानं या ठिकाणी नेहमीच चैतन्य पाहावयास मिळतं। श्रीदेवी माऊली हे पुरातन काळापासून चालत आलेलं देवस्थान आहे। सद्यस्थितीत जे मंदिर आहे ते मंदिर देखील 800 वर्ष पुरातन मंदिर आहे। जाणकारांच्या माहितीनुसार हे मंदिर हेमाडपंथी काळातलं असावं। मंदिराची रचना अद्यापही सभागृह, चौखाम, गाभारा व मुख्य गाभारा अशीच ठेवण्यात आली आहे। मंदिराच्या समोर दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे। वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही या गावाने जपल्या आहेत, जोपासल्या आहेत। श्रीदेवी माऊलीचा महिमा अगाध आहे। 12 राठीचं जागृत हे देवस्थान असून नवसाला पावणारी, हाकेला धावणारी अशी श्रीदेवी माऊलीची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे। श्रीदेवी माऊलीचं स्वरूप अत्यंत जाज्वल्य, सोवळं, सात्विक आणि सोज्वळ असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल भीतीयुक्त आदर आहे। देवी माऊली सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणारी आहे। या देवीच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटली आहेत, इच्छित मनोरथ पूर्ण झाली। अशी कित्येक जिवंत उदाहरणं आहेत। भाविकांच्या मनातील इच्छा, येथे बोललेले नवस हे पूर्ण होतातच या गोष्टीचा अगदी साधा पुरावा म्हणजे नवस पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी येथे अर्पण केलेल्या लाकडी वस्तू मंदिरात पाहावयास मिळतात। असंख्य भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तू आजही तेथे पाहावयास मिळतात। देवीचं महात्म्य अपरंपार असल्याचं येथे प्रत्ययास येतं। त्यामुळे 12ही महिने इथे दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी वर्दळ पाहावयास मिळते। श्रीदेवी माऊली ही दशभुजाधारी असून महिषासुर मर्दिनी स्वरूपात आहे। कोकणात हे दशभुजा देवीचं एकमेवाद्वितीय देवस्थान आहे। जुनी देवीची पाषाणी मूर्ती काळ्या दगडात सुबकरित्या कोरलेली होती। त्या मूर्तीवरील शिल्पशैली ही 17व्या शतकातील उत्तर चालुक्यकालीन असावी, पण विद्यमान मूर्ती फार प्राचीन नसून अलीकडील 2-2.5 वर्षातील आहे। विद्यमान मूर्ती 3.5 ते 4 फूट उंच अशी एका एकसंघ काळ्या पाषाणात कोरलेली आहे। तिची मुद्रा उग्र आहे।
तिचा डावा पाय महिषासुरावर प्रहार करीत आहे. डाव्या बाजूस त्या महिषातून उत्पन्न झालेला महिषासुर दैत्य आहे. देवीच्या उजव्या बाजूच्या हातांमध्ये वरून खाली चक्र, जांभीय, बाण, देवता रूपी शक्त, त्रिशूल आहे. तर डाव्या बाजूच्या हातांमध्ये वरून खाली ढाल, धनुष्य, पिधान, अर्धचंद्राकृती महिषासुराची ओढून धरलेली जीभ आहे. देवीच्या उजव्या बाजूस उजव्या हातात चवरी व डाव्या हातात पाण्याची झारी घेतलेल्या दासीची प्रतिमा कोरलेली आहे. दोन्ही मूर्तीच्या अंगावर विविध प्रकारचे अलंकार कोरलेले आहेत. मूर्तीभोवती नक्षीकाम केलेली पितळीची प्रभावळ आहे. मूर्तीच्या उजव्या कोपऱ्यात पाषाणी पादुका असून त्या पादुका मागे भिंतीलगतच श्री गणेशाची मूर्ती आहे. त्याच्या समोर उजवीकडे एक शिवलिंग व त्याच्या बाजूस पाषाण आहे. या पाषाणास चेंदवणचा पूर्वज म्हटला जातो. चेंदवणच्या 12व्या पूर्वसाच्या वसाच्या राजचिन्हांकित मूर्ती श्रीदेवी सातेरी मंदिरात आहेत. नमस्कार, मी संजय निकंठ परब, देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती चेंदवण. आज श्रीदेवी माऊली मंदिर येथे अवतार प्राप्त दिन संपन्न झाला. त्या अवतार प्राप्त दिनानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपण आज चेंदवण गावामध्ये जे आलेलो आहोत, त्या चेंदवण गावचं जे महात्म्य जे आहे, आज भौगोलिक परिस्थिती अशी आहे की पूर्वेला वालावल आहे, पश्चिमेला कवठी आहे आणि दक्षिणेला नर्मदा नदी आहे आणि दक्षिणेला डोंगर माताचं हे आहे. हिरवळगार असा नसलेल्या या चेंदवण गावामध्ये वर्षभर वेगवेगळे असे कार्यक्रम केले जातात. श्री माऊली देवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून देवीच्या समोर सभा मंडपात 12चा पूर्वस, पश्चिमेस म्हणजे मंदिराच्या पाठीमागे चाळा आहे. माऊली सड्यावर असली तरी गावच्या मध्यभागी तलावाच्या जवळच श्रीदेव पाताळेश्वर, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव भूतनाथ, श्रीदेव ब्राह्मण, श्रीदेव खातेयो, श्रीदेव सातेरी, श्रीदेवी भावई यांची मंदिरे आहेत. माऊली मंदिराच्या पश्चिमेस निरंकारी म्हणून ब्राह्मणी स्थळ आहे. या सर्व देवतांचा 12/5 पंचायतन देवस्थानामध्ये समावेश होतो. श्रीदेवी माऊलीचं अधिष्ठान चेंदवण हद्दीत आहे. उलट श्री माऊली ही चेंदवणच्या 12/5ची अधिष्ठाती देवता असल्याने वर्षभर चेंदवणच्या मानकऱ्यांकडून विविध उत्सव येथे केले जातात. नवरात्रीमध्ये घटस्थापना करतात. नित्य जागर व नैवेद्य चेंदवण ग्रामस्थांकडून 10 दिवस केले जातात. ज्या दिवशी दसरा असेल त्या दिवशी 10वी माळ चढवून घटाचे विसर्जन होते. कार्तिक शुद्ध द्वादशीस श्री माऊलीची पालखी सजवून चेंदवणचे मानकरी, कीर्तिक व ग्रामस्थ श्री माऊली मंदिरात आणतात. तुळशी विवाह लावला जातो. श्री माऊलीकडील महत्वाचे 2 उत्सव आहेत. हे उत्सव म्हणजे श्री माऊली ही शाक्तपंथी देवता असल्याचा पुरावा आहे. पौष महिन्यात श्रीदेवी माऊलीकडे गोंधळाचा कार्यक्रम असतो. पौष महिन्यात गावोगावची देवस्थाने बंद असतात, पण फक्त चेंदवण हा गाव अपवाद आहे. चेंदवण या गावामध्ये वर्षभर सर्व प्रकारची देवस्की सुरू असते. नमस्कार, मी श्रीदेवी माऊली आदर्श देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचा खजिनदार. त्याचप्रमाणे या गावाच्या श्रीदेवी माऊली मंदिराचा एक सेवक म्हणून आम्ही काम करतो. या याच्यामध्ये आजच्या या श्रीदेवी माऊलीच्या अवतार दिन सोहळ्यासाठी आम्ही काल 20 आणि आज 21 या 2 दिवस हे कार्यक्रम केले. त्यामध्ये श्रीदेवी माऊलीच्या 20 तारखेला सुरू झालेल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे मनोरंजन कार्यक्रम, त्याचप्रमाणे इतर सर्व महाप्रसाद वगैरे असा कार्यक्रम झाला. आणि आजचा जो कार्यक्रम आहे, ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये नवचंडी यागाचा जो समाप्ती झाली, त्यानंतर श्री माऊलीच्या महाप्रसादाला सुरुवात झाली. ती आज ह्या चेंदवण गावातील एक वैशिष्ट्य असं आहे. आमच्या ह्या अध्यक्ष आणि त्यांच्यावर असलेल्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून आजपर्यंत म्हणजे आम्ही मागील 7 वर्ष आम्ही एक मोठा प्रयोग करतो. त्या प्रयोगाचं उत्तर म्हणजे असं आहे की या माऊलीकडे सकाळी 11 ते 12 वाजता चालू झालेला महाप्रसाद हा रात्री 12-1 वाजेपर्यंत चालतो. दुसरा उत्सव म्हणजे घोरीप हा उत्सव. घोरीप हा उत्सव मे महिन्यात धनिष्ठा नक्षत्रावर गोपाळ घोरपी समाजाकडून श्री माऊली व श्री भावई या 2 मंदिरात केला जातो. या उत्सवाचं वैशिष्ट्य हे की गावातील मानकरी, इद्दिक व ग्रामस्थ हे दिवसभर उपास करून इंगळे न्हाऊन म्हणजेच अग्नी स्नान करून उपास सोडतात. हा प्रकार इतर गावांमध्ये होत नाही. तसेच
श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव व अवतार प्राप्ती दिन मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. आदी मायेने महिषासुराचा निपात करण्यासाठी फाल्गुन शुद्ध द्वादशी रोजी हा दशभुजा देवीचा अवतार घेतला असा उल्लेख मार्कंडेय पुराणात आहे. देवी महात्म्य व मत्स्य पुराणात ब्रह्मा विष्णू महेश हे एकरूप होऊन आदिशक्तीच्या रूपात अवतरल्याचा उल्लेख आहे. म्हणून ही देवी दशभुजा आहे आणि त्यामुळेच हा दिवस देवीचा अवतार प्राप्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाचा हा सोहळा फाल्गुन शुक्ल पक्ष एकादशी आणि द्वादशी म्हणजेच 20 व 21 मार्च रोजी साजरा करण्यात आला. या निमित्त प्रथेप्रमाणे श्रीदेवी माऊली मंदिरात नवचंडी याग करण्यात आला. आधी महिनाभर ग्रामस्थ व देवस्थान समितीने उत्सवाची तयारी करायला सुरुवात केली होती. मंदिर परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता. देवस्थान समितीने ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण सोहळ्याचे नियोजन केले होते. या सोहळ्याला संपूर्ण गाव भक्ती रसात न्हाऊन निघाला. दोन्ही दिवस भाविकांची प्रचंड गर्दी होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. फाल्गुन शुद्ध एकादशी बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी सकाळी ब्राह्मणात करवी देवीची पूजा अर्चा करून सकाळी 7:30 वाजता देवता पूजन आवाहन करून गणेश पूजन करण्यात आले. या पूजेला प्रथेप्रमाणे परब मानकरी बसतात. या गावात परबांची 18 घरे आहेत. त्यामुळे ज्याची वरसल असेल त्यालाच पूजेला बसण्याचा मान मिळतो. मी प्रणाली प्रशांत तेंडुलकर, ग्रामपंचायत सदस्य. देवी माऊलीसाठी आलेले सर्व भाविकांचे मी हार्दिक स्वागत करते. माऊली भक्तांचं हार्दिक स्वागत. आणि येणारी 17 वर्ष मी सरबत वाटप करत आहे आणि माझे सहकारी मला मदत करत असतात आणि हे सरबत वाटप करताना मला भरपूर आनंद वाटतो. माऊली भक्तांचे हार्दिक स्वागत. गणेश पूजन करून नवचंडी यागाला प्रारंभ करण्यात आला. दुपारी 12:30 वाजता देवीची आरती करून देवीला नैवेद्य दाखवण्यात आला. दुपारी 3 वाजल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आपले कार्यक्रम सादर केले. त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता श्री पाताळेश्वर देवाच्या पालखीचे श्रीदेवी माऊलीच्या भेटीस आगमन झाले. त्यानंतर रात्री ठीक 8 वाजता भव्य पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी श्रीदेव पाताळेश्वराची पालखी घेऊन वाजत गाजत माऊली मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुद्ध द्वादशी गुरुवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता ब्राह्मणांकरवी गणेश पूजा, देवता आवाहन, नवचंडी याग, नामावली जप करण्यास प्रारंभ करण्यात आला. दुपारी 12:30 वाजता नवचंडी यागाची समाप्ती करण्यात आली. त्यानंतर गावाच्या वतीनं गाव गाऱ्हाणं घालण्यात आलं. कार्यक्रम भाग बाजू आपले नियोजित केली तर आपल्या त्याच कार्यक्रमाच्या दिवशी आपले तुझ्याकडे त्या गाव गाऱ्हाण आपले तुझ्याकडे आपली नवचंडी याग आपली ही जी आपली भाग बाजू होण्यास ही आता केलेली असा तर आज त्याच कार्यक्रमाची पूर्णाहुती आपली देऊन आपली समाप्ती भाग बाजू केलेली असा आणि त्यावेळी आपले गाव गाऱ्हाण एक आपलं राजीपानासाठी म्हणून आपलं नारळ ठेवलेलं असं याच्यावर तो आज राजीला देवीची आरती करण्यात आली. दुपारी देवीला नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी स्थानिक महिलांच्या फुगडीचा कार्यक्रम सुद्धा होता. त्यानंतर सायंकाळी श्रीदेवी माऊली मंदिराला प्रदक्षिणा घालून श्रीदेव पाताळेश्वर देवाच्या पालखीला पुनश्च पाताळेश्वर मंदिरामध्ये नेण्यात आले. तदनंतर चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा महान पौराणिक दणदणीत नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. हा संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी संपूर्ण गावाने पुढाकार घेतला होता. देवीची प्रचिती या गावातील सर्वांनाच असल्यामुळे आपसी मतभेद बाजूला ठेवून उत्सवासाठी देवीची सेवा करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला होता. मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील अतिशय प्रसिद्ध
श्रीदेवी माऊली मंदिर चेंदवड हे देवस्थान खूप अतिशय प्रसिद्ध आहे. मी गेली 2019 पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेंदवड पडोशी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून हजर झाल्यापासून या आई माऊली देवीचं जे भक्तगण आहेत ते वर्षभर या माऊली चरणी येत असतात, नतमस्तक होत असतात. आपली जी काही इच्छा अपेक्षा असते ते माऊली चरणी गारानं ते मांडत असतात. परंतु तितक्याच पद्धतीने ही आई माऊली प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहून त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करत असते. आणि याचंच प्रत्यंतर म्हणजे गेले अनेक वर्ष आई माऊलीचा जो 2 दिवस वार्षिक जो प्रकट दिन उत्साह मोठ्या हर्षोल्लासामध्ये केला जातो. याच्यामध्ये चेंदवड गावातील सर्व नागरिक म्हणजे जे नागरिक मुंबईमध्ये सुद्धा व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त जे स्थित आहेत ते वर्षातून एकदा आवर्जून आई माऊलीच्या या कार्यक्रमासाठी हक्काने येत असतात. या गावाला दशावतार कलेचा वारसा लाभल्यामुळे चेंदवडकर दशावतार नाट्य मंडळाचा वर्षातला पहिला प्रयोग हा पाताळेश्वर मंदिरामध्ये सादर केला जातो आणि त्यानंतरच ते इतर ठिकाणी आपले नाट्यप्रयोग सादर करतात. गावामध्ये पुरुष व विशेष म्हणजे महिला ढोलपथक देखील आहे. त्यामुळे या गावाला कलावंतांचा गाव म्हणायला हरकत नाही. चेंदवड गावामध्ये अजूनही काही प्रथा आहेत. त्या म्हणजे प्रथेप्रमाणे महार व घाडी यांचे जोड गुरव धरून जमीन नांगरतात. हा विधी झाल्याशिवाय गावात कोणीही जमीन नांगरत नाही. तसेच चेंदवडच्या तलावामध्ये रामनवमीनंतर एक दिवस सर्व मानकरी, इर्तिक व ग्रामस्थ देवळात ठराव करून मासे मारतात. एरवी वर्षभर कोणीही तलावात मासे मारण्याचा प्रयत्न केला तर मासे न मिळता बेडूक मिळतात. अशा या महिषासूर मर्दिनी देवीची प्रचिती घाट माथ्यापासून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा अशा अनेक राज्यात पसरलेली आहे. त्यामुळे देवीच्या अवतार दिनाला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. वर्षाच्या 12ही महिने देवीच्या मूर्तीला साडी नेसून सजवण्यात येतं. देवीचं ते रूप डोळ्यांचं पारणं फिटेल असंच असतं. त्यामुळे उत्सवाची परंपरा जपणाऱ्या या गावासोबत नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतच, पण इथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेल्या चेंदवड या गावाचा अनुभव घ्यायला हरकत नाही. इथे साजरे केले जाणारे सण, उत्सव तसेच चेंदवड येथे असलेली ऐतिहासिक स्थळे प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिलीच पाहिजेत.